नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो ब्लॉगमध्ये. तर या ठिकाणी आज आपण 15 कॅमेऱ्याचं इन्स्टॉलेशन करायचं आहे. राऊंड आपल्याला याच्यात कंप्लीट करायचं आहे. त्यामध्ये टोटल 15 कॅमेरे आणि पूर्ण चॅलेंजिंग जाणार आहे आपल्याला, कारण की पूर्ण रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये टोटली आपल्याला 15 कॅमेरे लावायचे. म्हणजे पूर्ण आपलं चॅलेंजिंग जाणार आहे. आजचा आपला डे फर्स्ट आहे. तर या डे फर्स्टमध्ये आपलं किती काम होते ते आज आपण बघणार आहे. आणि अशा डे 2, डे 3 म्हणजे जेवढ्या दिवसामध्ये कंप्लीट होईल तसं प्रत्येक दिवसाचा एक ब्लॉग आपण बनवणार आहे. चला तर आपण आता कामाला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपण बघतोय की आपल्याला वायरचा मटेरियल, पाईप मटेरियल, क्लिपा वगैरे सर्व या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. आपल्याला साईडवर आता हे मटेरियल कलेक्ट झालेलं आहे. तर आपण वायरिंगसाठी सुरुवात करणार आहे. सर्वात पहिले आपण काय केलं आहे की आपण मेन लाईनची केबल जी आहे ती सर्वात पहिले ओढून घेतलेली आहे. तर मेन लाईनसाठी हे बघा अशा प्रकारे आपण सुरुवात केली आणि सर्वात पहिले 2 केबली ओढल्या. इन फ्युचरमध्ये जर एक केबलला डॅमेज झालं तर दुसरी केबल आपल्याला कामात येईल, कारण की हे थोडं चॅलेंजिंग वर्क आहे. त्यासाठी आपण हे पटापटा काम करतो आहे. तर या ठिकाणी आम्ही ते पूर्ण कंप्लीट केलं आणि हे बघा ह्या घाणेरड्या डकमध्ये मग आम्हाला यावं लागलं. ही शटरची वरची बाजू आहे. तर इथं येऊन आम्ही ते वर तिथपर्यंत केवळ त्याची घेऊन आलो. त्याच्यानंतर बायपास मारून आम्ही ते केलं. मग आमचा झाला टी टाईमला आम्ही मस्त चहा वगैरे पिला, चेस केला. आम्ही मीन्स एन्जॉय करत चहा पिला. मस्त 10-15 मिनटाचा टाईम स्पेंड करून आम्ही चहाचा आनंद घेतला. त्यानंतर आमचे जिथून मेन लाईन बाहेर आली होती त्याच ठिकाणी 3 कॅमेऱ्याचं लोकेशन होतं. त्या 3 कॅमेऱ्याच्या लोकेशनवर पण वायरिंग आम्ही आज करून घेतले. तर आपण आज डे 1च्या सेक्शनमध्ये ही पूर्ण वायरिंग कंप्लीट करणार आहोत. तर या सेक्शनमध्ये आपण फर्स्टला आपण इंडोरचं हे जे एरिया आहे तो एरिया घेतलेला आहे, जेणेकरून आपला फर्स्ट सेक्शन हा क्लिअर होऊन जाईल. असे हे 3 सेक्शनमध्ये आपण काम डिवाईड करणार आहे. आता हे बघा हा कसा आहे आपला चॅलेंजिंग वर्क म्हणून चिमणीच्या डकामध्ये घुसावं लागलं. समजलं का तुले? CCTV वाला म्हणतात म्हणले. कसं आहे मग हे बघा, आता हे एवढं रिस्की काम करून इथं कोपऱ्यात वायरिंग केली आम्ही. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी आमच्या लॅडरची घडी घातली. आता हे बघा ही आमची लॅडर भरपूर उपयोगात आलेली या साईडवर, म्हणजे विचाराच्या बाहेर. मग आमच्या पाटील साहेबांनी लादली खांद्यावर सीडी. मग आम्ही पुढचं काम केलं हळूहळू चालू. तर मग आता हे बघा मॅनेजर साहेबांनी आम्हाला रिस्पॉन्स नाही दिला. मग आम्हाला आला संताप. आम्ही घेतले ड्रिल मशीन हातात आणि मग काय फरचीला पाडले बोकं पाडल्या. आता फरचीला हे बघा फरची फुटू नये म्हणून आता एकदम मजेशीर एकदम आनंदाने आम्ही हळूहळू ड्रिल बीट पास केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही प्रॉपर असे वर्कमध्ये हा फायनल टचअप द्यायला सुरुवात केली. असं आता ह्या ठिकाणी आम्ही पूर्ण काम जे आहे ते 3 दिवसात संपवायच्या टार्गेटमध्ये आहे. पण मला नाही वाटत 3 दिवसात संपेल. पण आजचा हा जो आहे तो आजचा जो पूर्ण एक सेक्शन आहे हा एक सेक्शन आज संपणार आहे एवढं तर मला डाऊट आहे. कारण की आम्ही इथलं ॲटलिस्ट बाहेरचं वायरिंग कंप्लीट करून घेतली आहे आणि हे टोटल आता हे वर्किंग कंप्लीट झालं आहे. त्याच्यानंतर मी आलो खाली. आता हे बघा माझा हाल बघा कसा झालेला आहे, पूर्ण खराब झालेलं आहे मी. तर अशा प्रकारे आणि हे बघा ही मेन लाईनची केबल आहे जी तुम्हाला सकाळी दाखवली मी. सकाळी आपली अवस्था काय होती आणि आत्ताची अवस्था काय. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच या लेफ्ट साईडला जे गेलो आपण, तर या साईडला 3 कॅमेऱ्याचं लोकेशन येणार आहे. एक वरती आहे जिथं सीडी तिथं, आणि 2 या बाहेरच्या साईडला जो त्या साईडला एरिया कवर करेल, आणि एक या साईडला. अशा प्रकारे आजचं आपलं वर्क कंप्लीट झालेलं आहे. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट डेमध्ये. थँक्यू. चला तर भावांनो, तो आज आलो आपण सेकंड डेमध्ये. तर सेकंड डेला आपण हे बघा फर्स्ट डेला जे केलं होतं ते काम त्याचं आपण पहिले बघून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण फर्स्ट डेचं काम केलं आहे. तर या खाली एक रॅक ठेवणार आहे आपण, आणि इथं पण एक कॅमेरा आपला कोपऱ्यात जाणार आहे, एक कॅमेरा स्टोअर रूममध्ये जाणार आहे, आणि 3 कॅमेरे आपले पाठीमागं खानावळ रूम आहे तिथं जाणार आहे. तर इथं आम्ही पहिले सोपं काम करण्यासाठी पायपिंग टाकून घेतलेली आहे. पायपिंग टाकली या प्रकारे, अशी पायपिंग टाकल्यानंतर आम्हाला असं वाटलं आम्ही झोपडपट्टीत काम करायला आलेलो आहे. पण अशा प्रकारे आम्ही तिथं पायपिंग वगैरे टाकली म्हणजे आम्हाला काम सोपं जायला. मग आम्ही गेलो मटेरियल काढल्यानंतर आम्ही सुरुवात केली. त्यानंतर सुरुवात केल्यानंतर आम्ही पहिले स्टोअरचा कॅमेरा फायनल करून घेतला. स्टोअरचा कॅमेरा फायनल करताना हे आम्हाला जाडं जोडपं पहिले साफ करावं लागले इथले. पण जास्त करून आम्हाला हेच काम होतं, एवढं काम केलं आम्ही. याच्यामध्ये आम्हाला सर्वात जास्त जाडं झुडपत काढायला पडलं. त्याच्यामध्ये ह्या आमचं हे बघा हा डायरेक्ट IP कॅमेऱ्याच्या वरचेही, म्हणजे हे डायरेक्ट
असं सांगा की बाहेर देशातला कॅमेरा आहे. त्यानंतर दुपार झाली, मस्तपैकी आमचा चहाचा टाईम झाला. चहाच्या टाईममध्ये मस्तपैकी आम्ही चहाचा एन्जॉय करत चाय पिला, मस्तपैकी चायचा एन्जॉय घेतला आम्ही. आणि अशा प्रकारे मग आमचं काम आज दुपारपर्यंत झालं. त्याच्यानंतर आम्ही खानावळ एरियात आलो, वरच्या एंडचं काम कंप्लीट करून. आणि खानावळ एरियात मग आम्ही आल्यानंतर खानावळ एरियामधली वायरिंग कंप्लीट करायला सुरुवात केली. आता तिथं सुरुवात झाली आमची, तर आम्हाला तिथं मोका धुळीचा सामना करावा लागला. पूर्ण धूळ वगैरे तिथं उडून ते याच्यावर बसली पाईपावर. बघा आमचा कसा हाल झालेला आहे. आज पण आम्ही परत काळाचे निवड एवढे झालेलो आहेत. तर अशा प्रकारे आम्ही इथं वायरी आणून सोडल्या. हे बघा याचे हे खानावळ यांचं कत्तल एरिया. तर इथं मस्तपैकी आता बिर्याणी होती आपल्याला तयार. तर इथं एक आहे आणि या साईडला एक चच्चा. ओ चच्चा नमस्ते. चच्चाने काय भाव नाही दिला, पण आम्ही आपलं काम चालूच ठेवलं. अशा प्रकारे आजचं पण काम आम्ही संपवत आलेलो आहे. आणि ॲटलिस्ट आमचं काम आज पण झालेलं आहे. हा दुसरा सेक्शनचा एरिया होता. या सेक्शनमधलं आम्ही काम पूर्ण करून टाकलं आहे. आता फक्त मेन रॅक येईल आणि मेन रॅक लावली की काम इथलं फायनल होऊन जाईल आपलं. अशा प्रकारे आपलं इथलं पण काम म्हणजे फायनलच आहे. त्यानंतर आम्ही गेलो आरशात पाहिलं चेहरा. तर आमचा अरे बापरे, चेहरा पाहूनच मी घाबरलो होतो, पण काय करणार, ॲडजस्ट करावं लागणार, आपलाच चेहरा आहे. तर अशा प्रकारे डे 2 पण आपला संपला आहे. तर डे 2मध्ये आम्ही दुसरं सेक्शन कंप्लीट केलं आहे. थँक्यू. चला तर भावांनो, आता आपण डे 3मध्ये आलेलो आहे. तर डे 3मध्ये आज आपण सेक्शन 3ची वायरिंग कंप्लीट करणार आहे. आपलं डे 1 डे 2मध्ये तर आपण बघितलं आहे की आपण 2 दिवसामध्ये आपलं 2 सेक्शनची वायरिंग कंप्लीट केलेली आहे. तर आज हा तिसरा सेक्शन आहे, मेन सेक्शन आहे. म्हणजे त्यांचं या ठिकाणी जे आहे तो मेन एरिया आहे. तर या ठिकाणी आपण वायरिंगला सुरुवात केली. वायरिंगला सुरुवात केल्यानंतर आम्ही सर्वात पहिले बाहेरचे त्यांचे आउटडोअरचे मेन कॅमेरे दोघी त्याच्या केबल्स आपण प्रॉपर ठिकाणी ओढून घेतले, जिथं NVR आहे त्या ठिकाणी. त्यानंतर वरती किचनमध्ये गेलो. त्या किचनमध्ये आपण बायपास मारलं आणि तिथून केबल बाहेर घेतली. ते बाहेर पत्र्यावर आम्हाला स्ट्रगल करत परत आज वरती चढावं लागलं. तर पहिले 2 दिवसमध्ये आम्ही एवढं घाम झालो होतो. आज तिसरा दिवस, परत या तिसऱ्या दिवशी पण आम्हाला घाम व्हायची वेळ आली होती. आश्चर्य, एकदम बोगस काम झालं होतं आमचं की एवढं घाणीत काम करायला लागत होतं. पहिल्यांदा एवढं असं वाटत होतं की कुठं काम घेऊन रिकामं बसून गेलो, पण काय नाही, आनंद या कामातच आहे. त्याच्यामुळं आम्ही काम पुढं कंटिन्यू चालू ठेवलं. आणि त्यानंतर आम्ही भूक पाडलं होतं, त्या ठिकाणावरून केबल काढली. त्याच्यानंतर हे बघा, हे जे चॅलेंजिंग DVR येतं ना आपल्यासमोर, असं बघितलं की आपल्याला डायरेक्ट असं वाटतं अरे बापरे हे काय बघितलं आहे. पण मग हे बघितल्यानंतर माझ्या जीवाला ते डायरेक्ट धाड ठोके चालू झाले होते हृदयाचे जोरात. पण काय करणार आहे, आपलं काम आहे शेवटी. मग ते एकदम त्याच्याकडं दुर्लक्ष करावं लागलं आम्हाला. त्याच्यानंतर त्याच्यातले 4-5 कॅमेरे बंद होते, ते आम्ही चालू करून दिले. पण एवढं वय बघा, आता हे मेंटेनन्स नाही ठेवलं तर मग पुढं जाऊन प्रॉब्लेम होणार. मग परत फोन करणार, मग ते सर्व गोष्टी किती किचकट काम आहे ना. तर याला कस्टमरला माझी एकच विनंती की याला एकदम प्रॉपर ठेवलं पाहिजे, जेणेकरून ते कसं नंतर मेंटेनन्स आलेल्या व्यक्तीला पण सुचलं पाहिजे की मेंटेनन्स करायचं कसलं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे मग आम्ही तिथं केबल घ्यायला सुरुवात केली. या ठिकाणी 3 ते 4 कॅमेरे आणि एक अपलिंकची केबल होती मेन लाईनची. ती केबल आम्ही घेऊन तिथं फायनल केलं. त्याच्यानंतर आम्ही वरच्या सेक्शनला आलो. आमचा टी टाईम झाला. चहा पिल्यानंतर आम्ही मस्तपैकी तिथून वरची वायरिंग सुरुवात केली करायला. तर वरची वायरिंग सुरुवात करण्यासाठी आम्ही जे अपलिंकची केबल टाकली होती पहिले ती ओढून घेतली. त्याच्यानंतर अशा प्रकारे आम्ही फायनल केलं. कॅमेऱ्याच्या लोकेशन्सवर कॅमेरे लावण्यासाठी वायर काढून ठेवली. त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एकदम सरप्राइझिंग गोष्ट आहे, ती तुम्हाला दाखवतो मी आता या ठिकाणी. हे बघा, या ठिकाणी आपलं POV स्विच येणार आहे. तर या ठिकाणी पण आपण केबल काढून ठेवला आहे. तर ह्या बघा, आता तुम्हाला जन्नत दाखवतो मी. जन्नतमध्ये पण एक कॅमेरा लागणार आहे. तर हे माझ्यासाठी नाही आहे जन्नत सध्याच्या कंडिशनला, कारण की मी पीत खात नाही, त्याच्यामुळे आपल्याला काही विषयच येत नाही. तर हे जन्नत तुमच्यासाठी मित्रांनो, कधी भेटले तर बसू. तर एवढं झालं आणि आपण इथून मग निघलो. जे काही कालचं पूर्ण काम बाकी होतं ते कंप्लीट करायची सुरुवात केली. जिथं रॅक आहे तिथं फायनल सेटअप घेऊन चाललो, कारण की आपल्याला उद्याचा लास्ट दिवस राहणार आहे, 4था दिवस या साईडचा. तर आपण फायनल डेच्या हिशोबाने आजची वायरिंग कंप्लीट केली पूर्ण ठिकाणी. तर उद्या फक्त आपल्याला रॅक आणि NVRचा सेटअपचंच काम राहणार आहे. त्यानंतर आजचाही आमचा हाल खराब झालेला आहे मित्रांनो. तर आता भेटूया आपण 4थ्या दिवसामध्ये. थँक्यू. चला तर भावांनो, आजचा आपला फायनल डेमध्ये आपण आलेलो आहे. तर 3 दिवसाच्या स्ट्रगलनंतर आजचा आपला 4था दिवस, ज्यामध्ये आपल्याला आपली श्रमप्राप्ती होणार आहे. तर या श्रमप्राप्तीमध्ये आपलं हे बघा, हे 2 जे आहेत ते गिगा CP
CP प्लसचे 2 गिगा POE स्विच आपल्याकडं 8 चॅनलचे, आणि त्यानंतर 16 कॅमेरे आहेत आपल्याकडं, आणि 2 लोकेशन आज वाढलेले आहेत. तर त्यांना पहिले मी बोललो मी पहिले कॅमेरे लावाल, त्याच्यानंतर पुढचं काम बघू. तर अशा प्रकारे मग मी काय केलं, रॅक घेतली माउंटला. मी सर्वात पहिले रॅक लावल्या, दोन्ही साईडच्या POE स्विच लावलेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर हे गिगा POE स्विच लावल्यानंतर क्रिम्पिंग वगैरे, म्हणजे रॅक साईडचा एंड मी सांभाळून घेतला आणि कॅमेरा साईडचा एंड माझ्या बंधूंनी सांभाळून घेतला. अशा प्रकारे आम्ही कॉर्डिनेट करून प्रत्येकी 15-16 कॅमेरे लावले. त्याच्यानंतर मी रॅक एंड संपवला. मग मी NVR साईडच्या सेटअपला गेलो. NVR साईडचा सेटअप पूर्ण केला. सेटअप पूर्ण झाल्यानंतर मी त्यांना कॉन्फिगरेशनला सुरुवात केली कॅमेऱ्यांच्या. 5 ते 6 कॅमेऱ्यांना प्रॉब्लेम आला, पण आपल्याला काय, प्रॉब्लेमला आपण फेस करणं हेच आपलं महत्त्वाचं काम असतं. त्याच्यामुळं आम्ही प्रॉपरली ते काम कंप्लीट करत गेलो, आणि अशा प्रकारे आमचे पूर्ण टोटली 16 कॅमेरे आज चालू झाले, 2 कॅमेऱ्याची न्यू वायरिंग करूनसुद्धा. अशा प्रकारे आमचं काम संपलेलं आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. थँक्यू.